बोल, काय झालं? काही नाही, माझ्या आईचा फोन आला होता. यात्रेला बोलवले तिने, त्याच्यामुळे चालले मी. आता काय यात्रेला जायचं नाही? का बरं? का बरं म्हणजे घरी काम आहेत, आपल्या वावरात काम आहेत, कशाला यात्रेला जायचंय? अहो मग यात्रेलाच जाऊन येणार आहे. काम रोजच आहेत, घरातली रोजच आहेत, वावरातली पण रोजच आहेत. नाही, यात्रा एकदाच येते वर्षातून, काम रोजच आहेत. अगं पण नाही जायचं यात्रेला, तर ऐकायचं ना. का बरं नाही जायचं? का बरं म्हणजे तुला सांगितलंय ना, काम आहेत त्यांना फोन करून सांग, माझं यायला जमणार नाही. मी तुम्हाला काय म्हणते, काम रोजच आहेत. यात्रा एकच दिवस असती, मला तेवढंच जायचं एक दिवस. बरं तू जर गेली नाही तर काय फरक पडन का तिथं? मग काय फरक पडन? केवढा मोठा फरक पडल? उगा शहाणपणा नको चुकू. मला पडल. मला माझ्या बहिणी येणार आहेत, सगळ्या मला भेटायचंय त्यांना. तुझ्या बहिणी येणार आहे म्हणून तुला जायचं, माझी बहिणी येणार आहे तिचं कोण करीन? मग तुमची बहीण येणार आहे, तिचं तुम्ही करायचं का मी करायचं? कस काय मी करीन? ती मला नावं ठेवीन म्हणशील, चुना असून धुनन धानन तू करीत बसली, तिला कशाला डोक्यावर बसायला आणलं काय? सून आली म्हणजे काय? मला काय तुम्ही काय कामाला आणली का? फक्त कामाला सून कशाला? मला काही माहित नाही. मला जायचं म्हणजे जायचं, मी जाणारच आहे. मला पण काही माहिती नाही, मी तुला घरातून जाऊन देणार नाही. मग तुमची बहीण येणार आहे, तसं माझ्या बहिणी नाही येणार का माझ्या आईच्या घरी? नाही जमणार, तसं जमणारच नाही. आम्ही नाही आमच्या भाऊजाईला असं कधी म्हणलेलं. ते नको सांगू, मला सल्ले नको देऊ. मला काही माहित नाही. तुमची बहीण येणार आहे, तिचं तुम्ही करा, नाही तर नका करू. मला माझ्या माहेरी जायचं. माझी बहीण येणार आहे, तिला स्वयंपाक तवा धवाचा करून घालायला तूच इथं पाहिजे. तुम्हाला नाही येत का चवढवचं करा? तवा धवाचं तुझ्या हातचं खायचंय, तिला माझ्या हातचं नाही खायचं. का बरं? माझ्याच हातचं खायचंय. हा, ती म्हणजे तुझी सून लय छान स्वयंपाक करते म्हणून 8 दिवस येणार आहे ती. झालं म्हणजे 8 दिवस इथं माझ्या डोक्यावर नाचायला येणार ती बाई. बरं ते सांगू नको, बाकीचं कामधंदा आवरून घेईन, पटकन हे करते. आता मला काही माहित नाही, मी माझं आवरलंय, घरातलं सगळं आवरून झालेलंय. काय आवरून झालंय? सगळं झालेलंय, सगळं झालेलंय. सगळा पसारा तसाच पडलाय, पसारा आवरून स्वयंपाकाला मी काय आणून मी देते. जाणार आहे, चालले, आवरलं मी माझं, चालले. अजिबात नाही, ते मटण आणायला गेले, 2 किलो मटण आणते, बिर्याणी मला करता काही येईन, काही माहित नाही. मी फायदा नाही नाही. काहीच करणार. आधी स्वयंपाक झालेला आहे, तो काय फेकून द्यायचा का? त्या स्वयंपाकाचं नंतर बघू, नाही तर कोणाला देता येईल, फ्रीज मध्ये ठेवा. आपलं आता मटण आणलं का मटणाची भाजी कर. कोणाला तरी वाटता येईल, आणि इथं मला डबल काम करायचं, इथं मटण आणि बरं बिर्याणी बरं, पण आणि नको ते. करू, जाय, नको लय तोंडी लागू. मला काही माहित नाही. ढकलू बिकलू नका, नाही तर तुम्हीच जा त्या बहिणीच्या घरी. अगं बया, तू मला ढकलती? मग मला कशाला ढकलता तुम्ही? तुला कशाला म्हणजे? तू काय माझा बाप बी फेक काय? हा, मग तुम्ही कशाला बाप आहे तुला का? सासू आहे? मला काही माहित नाही. मी माहित नाही, चालले घराच्या माझ्या- बाहेर निघ मग. हा, चालले. माहित नाही मग तुला काय, का? घराच्या जास्त बाहेर जायचंय तेच सांगायचा प्रयत्न करते मी. जायचंच आहे मला. घराच्या बाहेर जायचं तर मग घराच्या आत नाही यायचं. तू कळत तुला? हा, ते बघू पुढचं पुढे. काय चालले पुढचं मी. पुढं बघू? हे काय भूत आणलंय काय नाही पोरांनी चव न तिला? हिचं नाटक काय मग चालू असतं, हिला माहेराला जायचं असतं, कुठं जायचं असतं, नुसतं हिंडत फिरतच असती. ओ सासूबाई, तुमचे ना वटवट बंद करा. मी तुम्हाला सांगून ठेवते, नाही तर गेलं ना एकदा माहेरी, परत येणार नाही. मी आधीच सांगते तुम्हाला. अगं तुला बोलायचं काय भान बिन आहे का? नाही, ताण 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 चाललंय. कोण यायचं रे? काय जत्रा आली जवळ, ही असं लोकांच्या घरी बांधणं का? लोकांच्या घरी आनंद चाललाय ना, आपल्या घरी जत्रा पण आवाज गणपतीच्या नाही माहेरची गावात. आली का तुमच्या माहेरची आली? आपली बी यात्राची ना. आपली येणार आहे, पण आज आधीच वेळ आहे सांग. त्याला. आज माझ्या माहेरची यात्रा आहे, मला तिकडे जायचंय. आईचा फोन आला होता मला. मग जायचं ना. मग तेच सांगते, तर त्या म्हणतात नाही जायचं. का म्हणून नाही जायचं? माझी बहीण येणार आहे, कशाला जायचंय? मी होऊन येणार आहे काय? काय सोडाय तुला कळण का नाही? अजिबात नको जत्रेला जाऊ. हा, झालं का? नाही, सुटलं काय का तू? तोंडाला पाणी तुमच्या? अरे मी होऊन येणार आहे माई. अहो, मग तुमची मेवणी येणार अरे आहे, ती- त्यांची बहीण येणार आहे, मग मी मला- काय करू? मला तू एक सांग, एवढ्या वर्षातून मी होऊन येणार आहे, मग मला तिच्या पुढं पुढं करावं लागेल. मग करा ना तुम्ही पुढे पुढे. मी कधी म्हणलंय? तिला नको, ती मला बघावं लागेल. तुम्ही दोन्ही स्वयंपाकावर राहा. इकडे इकडे तुम्ही इकडे कानात सांगते तुमच्या. नको म्हणून चालले मी, तुम्हाला कळत नाही. नाही नाही नाही, तू असू दे. हिला नको, लावू नको. शकतो मी. तू गप. मी तू जा- गप. तू काय नको चाललंय काही सांगू. नेमकं तुमचं? काय नाही चाललं, सगळं बरोबर होईल. हा. मी होऊन येते ना. अहो, वर्षातून येणार आहे ती हा, मग सुट्ट्याला. काय मोकार आहे काय? मग सुनबाई तू एवढं बार माय ऐक. नको तू काय नको जाऊ नको. नको. मी मेवणीचं बघतो. काय? म्हणजे हे आपलं खाणं पिणं ही नको का? आणि मी काय चांगलं हा? म्हणले? मटण आणतो. मी काय चांगलं म्हणले का? आपल्या दोघींना बोलवलंय, दोघी जाऊ. मग दोघी जा. अहो पण ती बहीण येणार आहे घरी, तुम्ही येते मी आहे ना. मी कशाला? मी बघतो सगळं काय त्यांना कमी जास्त काय लागन ती. तुम्हाला जरा जादा मत चढ काय? येते यायचं कुठं ना. तू अरे सोयीची आहेस का नाही काही? अहो, तेच पण म्हणलं. आपण- बरं ती सोनबाई जायची म्हणती, तिला नाही म्हणती. तुला नेती तर तू जाय ना. मला नाही जायचं आणि तिला नाही लावायचं. माझी बहीण येणार आहे, इथं सगळ्यांनी घरी राहायचं. मला काय माहित नाही. जायचं म्हणजे जायचं, मला जायचंच आहे. नको जाऊ. जाणारच आहे मी. नको जाऊ. खायला जाती. नको मकर टाकेल तर करू. नको नको. आम्ही हे काय ऐकत असतं करतो? का? तुम्ही एक काम करा ना, आम्हाला काय? दोघींना पाठवा. आम्ही सकाळी जातो आणि संध्याकाळी हा येतो नाही ना तसं परत. करा. तुम्ही सकाळी जा आणि संध्याकाळी माघारी या. बरं बघू तसं. मी आता किती वाजता येणार आहे? सध्याचं काम आवरून घे, फोन येईन तिचा.
आला नाही व्हय अजून आलाय निघली ती पण कधी उतरणार आहे आणाय पोरीला? जाऊ का येते सुधरत आहे नाही सुधरत आहे नवल आहे माणसाचं काय हे नाही. काम करा तुम्ही ना तिला घ्यायला जा आणि मला तसंच सोडा. मला सोड. सोडाय नको का बस तुम्ही मग आम्ही दोघी दोघे सांगत जाऊ जा. का? हा बरं बरं मी चालेल. मिळून घेऊन येऊ का गडबडीत आलेली का ते बऱ्याच दिवसासाठी आली का किती सांग की. मग अशी तर म्हणल्या चांगली 8-10 दिवस राहणार आहे. हिच्या तोंडावर फार गावऱ्या फुटत आहेत. काय रोग आला आता बहिणी तुम्हाला यायच्या, बहीण हसायची माझी जरा. मला भेटायला येणार आहे का तुम्हाला भेटायला येणार आहे का तुम्हाला आता काय मी काय दाजी नाही काय तिचा मग दाजी मग इतकं उतावळं बावळं कुठे गेलं आपण- पाहिजे झालं आनंद होतो मिळून येणार आहे. बाई मोकारी काय ती तुमच्या तर माझं डोकं दुखायला लागलं कडे तुला- आली का तुला काय बी बघत दुसरी ती, ती. तुम्ही भांडत बसा दोघ जण आम्ही कशाला भांडू? तू काय त्या तू मोकार डोकं चालू नको तिला आहे ना एक काम कर हम्म. तू जा जत्रेला मग तेच करणार आहे मी. मी बरोबर जाणारच. डोकं लावतो हिच्यात एकदा म्हणलोय मी तसं तू हट्ट सोडू नको नवरा आला ना नवऱ्याला म्हण म्हणा मला जत्रा नेऊन सोड चालते. त्याला बी तिकडेच राहून दे हा चालेल तिला स्वयंपाकाव लावतो मी बरोबर मी डोकं लावतो बरोबर तुला काय करायची मी आहे भिऊ नको चालेल. हा. हा. त्याला मेवणी येणार आहे म्हणले त्याच्यामुळे आपलं म्हणलं बाजू झोपा का अशी किती काय नाही कोणाची येईन बरं का रस्त्यात तिची येईन कुठून यायची बाई कुठलंही वाट बघू नये त्याच्यापेक्षा आपण आईस मध्ये दाजी काय एकटेच बडबड आल्या का मेवणी बाई आले ना काय पाय दाबू काय नाही नाही पाय बी नको आमचे बरे आहेत अजून बरं येतोय हा हा मग म्हणलं लय दिवसाने येणं केलं दाबी ते पाय बी अहो नका एवढी सेवा असते का अहो दाबी ते मोडीत नाही गळ्यात नाही हा, नाही कापीत तुमच्या, तर दाबी ते पाय फक्त. गळ्या बिळ्यात येते नाही येत असू द्या आणि ताई कुठे गेली काय असं ना कुठे काय करायचं तुम्हाला आहे ताई त्या घरी त्या घरी होय, काय ही करते? नवीन बांधकाम केलंय हा, ते माहिती मला तुम्ही बऱ्याच वर्षाने त्या आले बातम्या नका सांगत जाऊ मला मग ताज्या पाहिजे का हा मग पाहिजे तुम्ही मग चापाटीत मग बोला मग कसं काय चाललंय मग एकदम भारी ओके एकदम ओके मग अडचणच नाही राहिली आता बरेच दिवस राहणार असताना हा मग 8 दिवस 7-8 दिवस मग हं. का जाऊ अडचणच लगेच नाही मग तर काय नाही अडचणच तुम्ही नाही म्हणत राहिली असेल तर निघते लगेच नाही नाही आता काय आला आता आला तर 8-15 दिवस राहा हाय काय आईस मध्ये राहायचं वा काय दाजी काय एकच नंबर माणूस आहे राव तुम्ही लयच तर. भारी वाटतंय याच्या आधीच यायचं ना मग कुठे यायचं हा, मग इथं इकडच का? अहो काय म्हणलं आता दाजी लांब लांब तरी तुमचे पत्ता मालक काय घ्यावा करते म्हणजे. आमचे मालक वय काय? मिलिटरीत भरती नाहीत वय हा खरं राव ती हा? 5-5, 6-6 महिने येत ते असते येत नाहीत हा मग बरं बरं काय म्हणता मग काय चहा कॉफी दूध बिस्किट वगैरे काय तुम्हाला हा दूध कशाचं आहे पण हा दूध कशाचं आहे म्हशीचं म्हशीचं आहे आम्ही म्हशीचेच पेते दूध हा, म्हशीचं दूध म्हणल्यावर ते पण मला नाही आवडत आहो मग काय जरशा गाईचं असलं तरी चालतंय मला नाही गाय नाही पाळते आम्ही नाही होय. हा मग ना दूध बीज चहा काहीतरी असेल तर तुमच्या बहिणीला हाका मारा आता तिला हाका माराय जाऊ का तायडे म्हणा तर खरं येईन चट ए ताई ए मंगल ताई अजून काही येईना मंगल ताई झोपली ती वाट बघून बघून झोपली असन वाट बघून झोपली असेल हा तिला तर यंदा झोपच लागत ती चांगली काय म्हणतं मग दाजी काय नाही आता कसं आहे काय? कसं आहे न म्हणजे? काय बोटाला ते बघत एक कलर बघत होते आपल्या कलरचं काय असतंय तेव्हा मॅचिंग होतंय का ते मी पाहते. गडी माणूस आहे हा मी बाई माणूस आहे. हा मग लक्षातच असं फक्त नाही. एवढं ध्यानात असलं लय झालं हा, तेवढं त्याचं पण. काय करायचंय हा मग बर मग अजून काय काय नाही अहो. आणि लय बहिणीच नका नाद लागू मी कशाला नादी लागते अजिबात मला? नाही नाद लागायचं नाही. आता काय झालंय सुनबाईल जत्र लावायचंय आणि मग मी आले माझं हाय ना बहीण बघाय हा तेवढं हा, आहे. एवढं आहे काय ना. प्यायचं बरं आवाज द्या ताईला आता खायची ती काय गाई पाणी प्यायचंय मला पाणी तरी विचारा हा पाणी कर हा अरे ये तिथे हाका मारा आता किती वेळा एक काम करा हाका मारतो मी हा. तुम्ही काय कमी माणूस आहे काय हा तेच हा, म्हणलं, बेस काय बघा. करा ए मंगलबाई इथे तिथं काय आवाज येत नाही काहीच नाही कशाला हा? आवाज देते तिला काय बहिणीची काळजी बिळची आहे का नाही तिला काय हा? असती मोकार आहे का इथं बहीण किती वाढू झालं बसली इथं येऊन तिला काय समजत आहे का येत काय साप निघला काय रे इकडे काय बघा ताई मंगलबाई कोण काय अरे तुझी बहीण आहे तुला काय वाटलं दुसरं आहे का कोणी ये 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 तू बी येते यार काठीच काय आता करायचंय कशाला मारी ती ही दाजी कसली काय अगोदर बहीण जलमली होती का ते काय हा? आई एक महिना आगाव घेतला. काय बहीण माणुसकीची राव आणि ही काय दिली मला असली असली पाहिजे होती का नाही नाही पण माणुसकीची मग जरा जरा म्हणजे आपला आदराने बोलत होतो हा का मग? इतकं जवळ जाऊ आता जवळ मेव नाही माझा ताई तू संशय घेते म्हणजे काय? काय तुझ्यावर नाही तुला माझा संशय. तुला पण काय मला काय नाही गडबड वाटलं. वाटली का आमची काय काय तेव्हा झालं मी तेच म्हणलं तू संशय घेते काय आमच्या मी काय म्हणले तुझ्यावर संशय नाही पण त्याच्यावर भरोसा नाही ना हा तेवढं आहे
माया भरोसा नाही हा. आणि तुझ्या बहिणी चांगला भरोसा आहे हा. आणि मग मी काय तुम्हाला काय येडवाकडे बोललो का नाही अजिबात नाही ताई. तुम्ही अजिबात आले, नाही. तुम्ही कशाला येडवाकडं बोलता तुम्ही किती काय चांगलं बोलत हा तिकडे काठी दे टाकून तिकडे पलीकडे दाजी घाबरतात का काय घाबरत काय ते कुत्र्यांचा सुचवळ झाला ते हा. ती काय दाजी तुम्हाला नाही ती यंदा नाही आणि या दळा नाही हाणत. मागं 4 कुत्रे पळत होते तिकडं. चांगली 4-2 जमल्याशिवाय नाही टोलं टाकीत ती हे. तशी लय का परी बरं मग दाजी काय चाललंय हा बोला ना काय नाही काय आमचं एकदम भारी चाललेलं आहे काय करताय काय नाही बघत येतोय दाजीची नखरे दाजीचे नखरे दाजीचे नोकरी तू मग इकून बस ना मग लांब बघूस तर नाही, बरी मी लांबच बरी सुनबाई गेली का जत्रा सुनबाईला लावायचं आणि मला बी जायचं जत्राला म्हणलं जाऊन यावं मग दोघी. दोघी बी जाते काय हा अगं बाय बाय आणि मग मी तर आले लयच तर भारी आता काम आहे जत्रेला बुवा. जाणार आहे काय तू आली तुला स्वयंपाक आणि तेच करून ठेवलं दोघींनी आता जत्राला जाऊन येतो आम्ही दोघी मग मी तर 8 दिवस राहणार होते मग राग की तुला कोण नको आणि तुम्ही म्हणतो जत्रेला गेला माझं कोण करीन आम्हाला सकाळी जाऊन संध्याकाळी मागायचे असं का मग मी पण येते ना तुमच्यासोबत चल मग येतात नको नको काय करायची हा, लय लांब येते नको तुम्ही लय जाऊ. लांबून आलात कुठं तुम्ही जाता दोघी जत्रेला जाऊन या. न्यायला मी आराम करते आजच्या तू दिवस आराम करते का का नाही हा, दाजी हा तुम्ही आराम करा आणि तुम्ही येता काय हा आता मी काय मला लय चित्रपाटच्या मशीनचं याचं बघायचं आता हा. इथं घरी कोणी मग घरी कोण आहे काय मी बघणार आहे का? पांड्याला यायचंय तुझ्या बरं काल मी म्हणले तुम्हाला तर तुम्ही म्हणे मला घरी नाही राहायचं तुझ्या संग येतो जत्राला नाही जाऊ दे आता चालली तू तर जा माय काय नाही बा तुम्ही राहता घरी हा मी बरं, तिथे तुमचं काही जेवण पांड्याला नाही पांड्याला काय तुमच्या पाणी बरोबर. नाही काय नाही ते काय दाजी म्हणले म्हशीचं दूध आहे तू म्हणलं सारं घर तिकडं सारा तिकडं तू इकडे येऊन आता बसली दा- जवळ इकडं कोणत्या हाताखाली करीन दाजी होते इथं झोपलेले हा. मी बसले इथंच मी येऊन. आपलं पडलो होतो पाणी इथे. सुद्धा कुणी विचारेन ना बाई तुझी सुनत कसली असली काय माहिती सोनाचं काय माहिती चल घरी घे आपल्या घरी जायचं होय. तिथल्या हा बरं चला हा बसा इथंच पाणी आणून राहिली ती. इथंच बसायचंय हा इथंच बसा ते काय पाणी घेऊन ये. मग मी जरा आराम करू का करा मी तुमचे पाय चोपते हा तसं करा वाटलं तर बस द्या पाय इकडं दाजी ती डाव होती बरं ऐका इथं ठेवा मला आहे ना परत 10-15 वेळा फोन आलेला आहे हा मी आता चालले येते बरं होते की का आता हे? काय झालं ताई काय तुला जत्रेला जायची का हा अरे ती नवीन सासूबाई आली तिच्या पाया बिया पडावा मग जावा तुला सांगितलं होतं ना बहीण येणार आहे माझी हा बहीण मग तिची हे काय म्हणताय सासूबाई हा, मग कोण लागती आता माझी बहीण तुझी सासूच लागल ना मग तिला नातं तर कळलं मला एवढ्यातलं नाही लय कळत पण हाय म्हणतात हाय म्हणतात तेच मलाही नाही एवढं कळत हा. आता मला काय माहिती पाया पडशील मला तर काहीच कळत नाही बरं नवीन सासूबाई एकदमच भारी काय म्हणली काय तू? चप्पल घालून आहे का मॉडेल आहे का मग नवीन मॉडेलच नाही आहे बाई, ती जुनीच आहे चपला चप्पल सकट नाही पाया पडते काढत काय मी. तसं नाही नवीन तू काढले का सासूबाई पायातली माझ्या चप्पल? असं ते मग म्हणजे. आता कोण कोण जाते जत्रेला मला काही माहिती नाही मला आहे ना जायचंच आहे पर 10-15 वेळा फोन आलेला आहे त्यांचा जायचं आता- म्हणजे तुला येडीबिडी झाली का काय बहीण आली माझी माझं सुद्धा यांना तुझ्या संग कॅन्सल केलंय मी एवढ्या लांबून आली तिचे उठकार बसकार करायच्या सोडून तुझ्या संग पळायचं जत्रेला अहो तुला पण मग जायचं. तू मी काय म्हणते तुम्ही करा ना त्यांचं मला जाऊन येऊ द्या ना बरं तू आता एक काम कर पांडा काय म्हणतोय ती बघ तो जर जा मानला तर बिंदात जा नाही आता मानला तर तुम्ही मग असं का नाही हा नाही नाही म्हणल्यावर ते काय करणार आहेत नाही नाही तो काय करणार मग त्याला विचार तो नवरा आहे त्यो मग बोलवा त्यांना फोन तो आता गावात गेला असेल मग बोलवा ना विचारते त्यांना बरं फोन तर लावतो हॅलो कशाला फोन करता येत इथे आला का मग बरं ही काय तुझी बायको काय म्हणते हे बघ काय साऱ्या सकाळची मचमच काय लावली सारखं बरं असतं? जत्राची सारखं हा? असतं नाही तुम्हाला सांगितलं होतं ना मी मला जायचं यात्रेला मग जायचं जाणं काय झालं मग तेच म्हणते त्यांचं म्हणणं आहे नाही जायचं ही मावशी आली आणि मग मग कशाला जाते तुझं लक्षच नाही माझ्याकडे तुम्ही तसंच एवढे दिवस जा 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 म्हणले पण सकाळी मला जा म्हणले अगं, आता पण- परत म्हणताय मावशी आली. अरे इथं माझ्याकडे हा? पाहुणं बिवून आलं तू कळतं का नाही तुला काय अचानक ती आली डोकं बिकं म्हणल्यावर खराब आहे. हा माझं डोकं खराब आहे तुमचंच डोकं खराब आहे तुम्ही मला म्हणत होते जायचं जायचं जा मग जायचं तर आणि 2-3 सकाळपर्यंत जा जा म्हणले 2-3 दिवसांनी जा अहो यात्रा आज आहे 2-3 दिवसांनी नाहीये नाही नाही, काय नाही आज इथं मावशी आली थोड्या वेळाने काका बी येईल हा आहे का नाही मग त्यांना जेवण बिवण काका करा. नाही येणार का नाही येत? नाही येणार ते नाही येणार का बरं मावशीच आपलं तिचं काय असेल ते तेवढं तिचं सेवेला थांबावं लागेल ना तुला आहे का आणि मग मी तेच मला म्हणते काय माहित नाही जायचंय मला दे इकडे पप्पांना नाही? फोन ए, जायचं नाही तू ते नका बाकीच सांगू 50 वेळा जायचंय जायचंय मोबाईल घे त्याच्या लावते हातात. फोन. हा बापाचं लय कौतुक आहे तुला आला फोन की निघाली आला फोन की निघाली अरे दहा हॅलो. बारा हॅलो पप्पा हा काय रे अहो हे ना मला काही येऊ देत नाहीत यात्रेला आता तुम्हीच काहीतरी करा काय होऊन देत नाही ती आली माझ्या सासूची बहीण वळण आहे का बघ ना तिला ती आली त्याच्यामुळं म्हणते मग, तिची बहीण आली
हा म्हणजे सासूची बहीण म्हणजे सासूबाई, माझ्या मावस सासूबाई हा आल्यात त्या का? आल्यात. मग त्यांचं म्हणणं आहे की तू नाही जायचं, त्यांच्या सेवेला राहायचं. मला काय म्हणा नोकरांनी ठेवली काही मग तेच म्हणते मी त्यांना. मला इथून घराच्या बाहेर सुद्धा निघू देत नाही, पाऊल सुद्धा टाकू देत नाही घराच्या बाहेर. दरवर्षी या वर्षाला एकच यात्रा येते ना. सगळं सांगून झालंय माझं. त्यांचं म्हणणं आहे 8-10 दिवस तिच्या सेवेला इथं राहा. ठीक आहे, मी आलो तुला घ्यायला. या. मला इथं पाहतो. हा या लवकर. बस आता बस येणार आता म्हणजे आहे ते. काय डॉन लागून गेला काय तुझा बाप? हा तसंच काय समजा. सांगते मी, बस आता दोनच आहे. नाही त्याच्या घरी पाहुणे आहेत ना, आमच्या घरी नाहीत काय. ही आमची इथं सोन्यासारखी माम हा. आल्यात आणि तुम्ही म्हणताय की चल पाणी घेऊन तू लगेच निघली तिकडं 2 दिवसांनी जाता येईल ना. तीच सांगते ना मागा करून सकाळ करून. सकाळ धरून तिची तुम्ही तर भाऊ येणार नाही ना. चालली मला ना. एकटीला जायचं होतं ना, मग कशाला एवढं तोंड चालवताय तुम्ही? मी कशाला येऊ? अगं तुला बोलायचं काय बरोबर आहे, वळण बिळण तुम्ही आहे का नाही कशाला याला? हा आली तर काय म्हणे माझ्या सासूची बहीण आली आता ना, असं यात्रा- आलंय. मग आता त्यांना मावशी म्हणल्यावर कळलं नसतं म्हणून तसं सविस्तर सांगावं लागलं. एवढा अडण आहे का तो बाप? तुमच्या घरात पाणी बिनी काय काय आहे का म्हणता नाही? तुम्ही? मावशी आली. संस्कारच नाही. जाय पाणी घेऊन ये. पाणी सुद्धा पाहिजे नाही, किती वेळ झाला आलेले. काय आहे दाजी असं चला यावं का नाही तुमच्या घरी? तिथं घरी घे. पाणी घेऊन येतो तुला गेला काय आहे? हा मला नॉलेज नाही म्हणूनच चाललंय सगळं. दे फुल भरून आणला का? थोडा आहे. पाणी संपलंय आहे, तुझ्यामुळे थोडा आहे. पाणी सुद्धा नाही घरी. मग आणायचं ना काय आता ते बरं. आणायला मी जायचं का? भरून ठेवायला काय झालं? प्यायच्या पाण्याच्या जार आणायला लागतात आपल्याला का ते विसरले? आपल्या शेजारीचे ना तो नाही मी पेलोय. आपल्या शेजारी प्यायचं ते का? जवळ आहे का नको एवढं? बाई, पितू डोक्याला नाही सकाळ झालाय घरात. एवढंच राहिलंय आता डोक्यावर तो जार टाकून पाहुणे आलो. आलं तरी माहेर काही नाही जायचं आलं तरी म्हणून तेच. तुझी गडबड आहे. बाकी काहीच नाही. जत्रा आहे ना. मित्र आहे. ती पाणी सारख्या बसायला. जत्रातच घराणं घेऊन राहील सकाळपासून. म्हातारी एक दिसतं काय झालं की 2 दिवसालाच फोन कधी 2 दिवसाला फोन केलाय? नाही का घरी? आता उगाच यात्रा आहे म्हणून मला बोलवलं. ए तुम्ही आता इथं मजबत घालू नका. चल बरं तिकडे ना, घरी. तिला जेवण बिवण केलेलं आहे ना. पाणी चला मग. चला चला तिकडे चला. सरबत करते आपण सगळ्यांना. तिला चला. राहणार. मुलीला का लय चकळत आहे. हा हा. काय भानगडी काय निवांत बसले बसा, तुम्ही बसा. काय निवांत बसा नाही टाइम मला आमच्या गाव जत्रा आहे पूर्ण न्यायला आलोय अहो पोरीला काय नाही आले तर पाहुणे आले आमच्या इथं म्हणून आम्ही नाही लावली. तुम्ही पाहुणे आलात मग तुम्ही आमच्या यात्रेला पूर्वी पाठवत नाही म्हणजे काय हे कोणची पद्धत झाली मामा काय आल्या तक बसा 2 मिनिटं. बस सहा टाइम नाही मी सांगतोय काय मी पूर्ण न्यायला आलोय यात्रेला अहो आम्हाला पोरी- तुम्हाला नाही यायचं ना नका मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं या तुम्हाला नाही तर नका घ्या पण माझ्या पुढे लावा माझ्या बरोबर काय अहो, नाही पण पुरीला लावित होतो आम्ही अचानक पाहुणे आले मग कसं काय लावायचं. पाहुणे तुम्ही नाही का घरी पाहुण्याला पाहायला का माहिती पूर्वी काय कामाला ठेवली का तुम्ही अहो पण माझी बहीण तिला भेटलेली नाही काय नाही मग आता तिला मला का आप भेटली असेल ना आतापर्यंत का नाही भेटली अजून चालेल का भेट घ्यायला लावतो मी मग घेऊन जातो अहो, काय फडफड करून राहिला आल्यापासून. फडफडीत काय विषय दावा थोडासा आवाज खाली करा जरा साईडला माणसं बिनसे मग तुम्ही लावले मला इथपर्यंत याची वेळ नसती झाली मी काय बोललो असते देऊन तुम्हाला म्हणलं उद्या जा उद्या यात्रा आहे का उद्याच्याला नाही का उद्याच्याला का यात्रा 2 दिवस एका दिवसात संपत्ती का मग आज उद्या यात्रा आहे ना 2 दिवस यात्रा असते ना अहो पण तुम्ही असं काय बोलू राहिलं तुम्हाला लेख नांदवायची का नाही नांदवायची. मग मी काय रोजच घेऊन जातो कलेक का आठवड्याला 4 दिवसाला माझ्या दारात तुमचे 15 दिवसाला येईल काय घरी मग काय बोलता 6 महिने झालं कोणीकडे आली नाही फोन आला उलच थंडी आली तर फोन आला फोन नाही करा. ये भेटायला नान करायचंय का तुमच्या इथंच ठेवायचं तिला. मग काय यात्रेला न्यायची नाही का अहो पण मग सांग आड नड काय आणि असते कधी होऊन गेले तुम्ही मला 15 दिवसाला 15 दिवस 6 महिने झाले मी पोरगी न्यायला काय नाही. तर तिथं मग आता 15 आता दिवाळी गेली त्याच्यावर आता देतोय आणि 15 दिवसापूर्वी कुठे गेलती मग. मग आली गडीवर तासभर भेटून गेली मग यावं नाही का तासभर मग तासभरात भेटणं होतं 4 दिवस राहिलं तरी भेटणंच होतं. जाऊ तिला काय पायल काय पायल पाहुणे रावळा आले आमच्या घरी दारात. आणि हे कुठं लगी बॅग घेऊन आली बाहेर. ओरखलं ना तुझं हो चल मग हो मग मी तुम्हाला सांगितलंच होतं मला जायचंय. वड नको ती फाटन बिटन ती काय हे आणि नाही असं काय- बसलं काही नाही, नाही, एक तुमच्या मिनिट. विरोधात जातं. तुमचे असं काय कोणी मंत्री आलाय पाहुणं आमचं पाहुणं तुमचं पाहुणं ती पाहुणं आमचं नाही का पाहुणं. आमची तर लय पाहुणे आहेत तसे पण आम्ही असं कुठे बाहेर जायचं असलं जा लावून लावतो पाहुणे बाकीचे माणसं असतात ना घरी पाहायला सगळे माणसं नाही घरी थांबत ना उद्या मी घेऊन येतो तिला आजचे हा? दिवस थांबू का? नाही ना आजच्या दिवसात काय तरी आले आजच्या दिवसात तरी काय आले बोल, ए तात्या आणि हे पाहुणं आलंय नाही, नेमकं चाललंय काय? राम 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 राम. हे म्हणतो तुम्हाला लाजच नाही इथे आहे ना, लाज असं नाही असं काय मामा झालं? काय म्हणतात बघ लाज कधी काढली मी अजून तर नाही काढली बा ते म्हणतात तुम्हाला पाहुण नाही तुम्ही लय ही करताय आणि ते करताय अजून नाही लाज काढली असं तुमची काय झालं? लाज काढली कुठे मी पाहुणं काय काढा मग काय झालं काय नेमकं?
काय पुरी लावायला काय अडचण आहे तुम्हाला यात्रेला? लावायला काय अडचण मग आता उद्या आले ना काय फरक पण बाकीचे उद्या आलं आज बाकीचे पाहुणे आले हे आले काय म्हणते पोरगी नाही तुमची पोरगीच नाही तुमची. आजचे दिवस मुकामाला असते ना ती 2 दिवस असते ना यात्रा. नाही आता रोज मुक्काम कोण थांबले आमच्या तेव्हा? घरी पाहुणे आलेले आहेत. तुमच्या घरी आले मग तुम्ही आहे ना तुमच्या घरी तुमच्या पाहुण्याला माही पोरगी लावा ना यात्रेला. पोरगी उद्या येणार होती, जोडीने येणार होते दोघं. मग आजच काय झालं लावायला तुम्हाला? आजच काय झालं म्हणजे तुम्ही काय आमचे मालक गेलं किती काय? लग्न केलं काय दुसरं तुम्ही? आजची काय होईन आमचं काही करू ती असं पण होईन तुमचं ना? काय म्हणणं आहे बोला. मावशी, मला पोरगी न्यायची मला बाकीच काय नाही पोरगी मला. न्यायचंय पण हो, दाजी. लावा ना, जाऊ दे ना. नाही लावा आपण काय नाही म्हणलो पण बघा. बोलण्याच्या पद्धतीत काहीतरी त्यांना पोरगी न्यायची ना तुम्हाला न्या पोराला बी जायचं जत्रेला. हा. जाऊ म्हणलं का मग? दोघं जोडीने उद्या जाते ते म्हणतात आज लावलीच का नाही म्हणजे हे काय घरी का आपल्या अहो मग यात्रा वर्षातून एकदाचे आज लावली का ना तुम्ही पोरगी येते पार निघालेली पोरगी निघाली म्हणून मी निघाली पोरगी. तुमची वर्षातूनच येते तुमची वर्षातूनच येत हा असेल. मग ती निघालेली पार तुम्ही बऱ्याच जत्रा असतात. पण ती निघाली होती पहिले तू निघाली होती यात्रेला मग निघाली होती. जायचंच बरं होतं. आता ही मिळून ही 2 वर्षातून आमच्या तिथं आली मग म्हणलं, आहेत ना वर्षातून. तुम्ही काय तू तेच म्हणते. ते- माझं- आहेत ना माझी आणि मग तुम्ही आहेत ना घरी बरं, याच्या वाचून काय सगळेच नडलं? नाही चालले तुम्हाला यात्रेला बरं नाही ना तुम्हाला सेवा यात्रेला पण काय करायची. सेवा करायची म्हणजे काय? हात पाय दाबायचे आहेत का? काय करायचं? काय कमी काय करायचं सेवा नेमकी? अगं पण तुझं वर चढपणाच किती आम्ही एवढे अहो, वर- सांगतो तरी तो बापाला खूप फोन करून बोलून घेतला तुला नांदायची गरज आहेच का नाही. माणूस जर नाही बोलला तर तुला वर चढ वागत मग मी तुम्हाला सांगितलं होतं नाही जायचं. आम्ही अजूनही सांगत होतो जायचं नाही. मग मला जायचंच आहे, घ्यायला आले ते मी मला. न्यायलाच आलोय हा हे आले तुम्ही घ्यायला तर नाही लावायचं आम्हाला. का नाही लावणार? तुम्हाला सांगितलं आमची परिस्थिती नाही तशी लावण्यासारखी घरात पाहुणे आलेले आहेत. तर तुमचे पाहुणे तुम्ही पाहा ना मला पुरीत कसं म्हणाल तुमच्या बरोबर तुमची बहीण आहे, तुम्ही बघा. हे बघ, तुझ्या बाय सासू पाहुणं, तुम्हाला सासऱ्यांना सांगतो, बोलायचं आले अजिबात तर दोघं संघच येते ना उद्या हा. तुम्ही आता आलात चहा पाणी करा आणि तुमची दोघांना नाही तुम्ही आता आता नाही येणार ते उद्या येते पाहुणे नेमकं काय असं पत्र्यावर उचलून मांडावं लागतं का उचलून खाली आणावं लागतं असं काय करावं लागतं? आमच्या घरी बी पाहुणे येतात जसं तुम्हाला काय वाटतंय हा. आमच्या घरी पाहुणे येतात माझी पोरगी तिथे गेली नाही मी पोरगी नेणार आज येणार हा पोरगी नेणार. तुम्हाला न्यायची, बिनधास्त हा. जा. परत आणून नका जाऊ. ती पाहिजे मी काय करायचं ती मला माहिती आहे कशी आणून घालायची जाऊ. नाही घालायची ती माझ्याकडे लागलं मी हा, कधी चालेल, कधी नाही, आणायचं. आमचं काम आहे. तुम्हीच ते ना का? तुम्हीच नेले आता स्वतःहून नाही येणार आम्ही. बरोबर ना ती कोण नाही आली ते नाही ते आणि मला काही जण नाही झाली तुम्हाला न्यायचीच ना हा, घेऊन जा. जाऊ, घेऊन जाऊ. जा. मागं यायचं जाऊ नाही दे. आता, नांदायचं ती नाही. बघू हा नको चल राहा तिकडे नाही, चल नाही, काय नाही. तुम्हीच जर नाक जास्ती झालेलं माझ्याकडे नाही आला तुम्ही पुढे हा जा 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 हा, जा जा चल मग, जा. चल. हा, जा. चल. जा. चांगल्या कामाला नको शिकू. कसं रंग कर कुठं नाही जात अरे पण हे अगोदरपणा काय कामाचा? अगोदरपणा चालतो का नाही ना हा? तुला जायचंय ना मी काय सांगतोय बुवा, आज पाहुणे आले आजचे दिवस राहू दे, उद्या तुम्ही दोघं बी जा बरोबर यांच्या कॉम्प्लेंट राहा तुमच्याकडे कोण मोकळा आहे आणि याला म्हणा तुझ्या जमीन ना सांभाळ सांभाळ काय तुला सांभाळायचं वेळ त्याच्या दारात जायचं नाही हा. हे काय कामाचं नाही जाणार मी जात नसतो तिला काय वाटत मला एक सांग बाजू कोणाची खाली त्याची कापली त्यांचीच खाली बरोबर आहे ना मग नांदायची ना मग तू सविस्तर बोल ना सविस्तर मग, हा, तुमचं लावलेच काय- पाहिजे आणि मी नेणारच आणि दोन्ही आणि मग तू काय करू आमच्या घरचा मालक आहे का यार लावून हा? काय कामाचं नाही अजिबात नाही त्या दारात जाऊ नको बघू आपण काय काय होईन ती होईल बरोबर जावा त्यो ना गाशी तिथे येईन तवाच पोरगी नांदवायची तवर जायचं नाही बरोबर हा हो दे त्याच्या हिशोबाने बी त्याला आपण काय कमी येतं काय एवढी मग काय राहू दे त्याला म्हणा जात्राच कर इथून पुढे सगळ्या आपण काय ती- बाय माई बहीण आली ना नेमकं नाही घरात. पण. किस- किस- किस आल्यापासून. ती बघू पुढे चल काय विचार करतो त्याचा बरोबर ठीक. हा जातो मी. जाऊ चल